हा बोल. कोण समजतोस कोण रे स्वतःला तू? दीड दमडीची किंमत नाही तुझी, माझ्याशी लढायची हिम्मत करतोस? तुझे फालतू डायलॉग्स ऐकण्यात मला काडीभरचा इंटरेस्ट नाही. उद्याचं असेल तर बोल, नाही तर फोन ठेव. बरीच काम आहेत मला. ठीक आहे, मग मी मुद्द्याचंच बोलतो. त्या आभास बरोबर मिळून तू हे जे काय ओरखेळे चालवलेस ना, ते ताबडतोब बंद कर. तू विसरलास का? हा खेळ तू सुरू केलायस, म्हणून कृष्णकांत सरांना त्रास देणं बंद कर आणि माझ्या बाबांची नोकरी परत मिळवून दे. मग मी माझ्याकडनं थांबवेन जे काही थांबवायचं असेल मला. हे तेगुळकर, खूप महागात पडेल हे तुला. तुझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये फक्त एक कंप्लेंट, की तू आयुष्यभर कोणतीच कंप्लेंट करण्यासाठी शिल्लकही उरणार नाहीस. आणि काय रे, त्या आभासच्या जोरावर इतका उडतोयस, त्याला मी एका झटक्यात जर माझ्या बाजूने केलं ना, तर तुझ्या बदनामीच्या बदल्यात मी असा डील करीन की तो नाही म्हणूच शकणार नाही. साईराज देशमुख, तुला समजावून दमलोय मी. ज्या पैशांच्या जोरावर तू उड्या मारतोयस ना, तो पैसा तुझा नाही, तुझ्या वडिलांचा आहे. स्वतःचं कमव, मग आपण बोलू. आणि हो, आभासची चांगली माहिती काढ, डिटेलमध्ये माहिती काढ. तो कोण आहे, कसा आहे, मग आपण बोलू. ओके? मी काय काय करू शकतो ह्याचा तुला अजून अंदाजही नाहीये. नाही तुझ्या आभासला ह्याच पैशाने विकत घेतलं ना, तर नावाचा साईराज देशमुख नाही मी. आणि ऋषी दिसला. फायनली नीतू, तुला कळलेलं आहे त्या आभासच्या ट्रिक मुळे का असे ना, बट यू हॅव सीन हिम. आय एम सो हॅपी. मी पटकन जाऊन काकूंना सांगून येते. ते पटकन. आर यू स्टुपिड? मान्य आहे मला ऋषीचा चेहरा दिसला. तू काय आता जाऊन आईला सांगणार आहेस? काय प्रॉब्लेम आहे? एक मिनिट नीतू, तू ऋषी बाबत अजूनही शुअर नाहीयेस, इज इट? नाहीये शुअर. अगं म्हणजे गेले 2 दिवस मी आणि ऋषी सतत एकत्र आहोत, खूप फोनवर बोलतोय, म्हणून त्याचा चेहरा दिसला असेल. आय मीन कोइन्सिडन्स, दॅट्स इट. यू नोट नीतू, आय रिअली डोंट नो की तुझ्या या फुलिश लॉजिकवर मी काय रिॲक्ट करू. म्हणजे सरळ साधी गोष्ट दिसते समोर, पण नाही, तुझं तूच कॉम्प्लिकेट करतेस हे मॅटर. असं नाही वाटत आहे का तुला? असं तुला वाटतं, मला नाही. ठीक आहे, पण जेव्हा तू ही गोष्ट एक्सेप्ट करशील ना नीतू, तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. सांभाळताना माझी जीव जायची वेळ आले. मी जरा बाहेर जाऊन पाणीपुरी खाऊन येतो. ये थांब, एका कामाचा नाही नुसतं खात असतोय भासम्या. तू हो म्हण, नाहीतर मी जीव देईन. नाही काका, हो हो हो. अरे तू नाही रे, असं पत्र लिवायचं रिश्याच्या नावानं नीतूला. वा काका, काय आयडिया सुचले ना तुम्हाला. म्हणजे माझा जीव घेण्याची पूर्ण प्लॅनिंगच केली तुम्ही. म्हणजे अहो, मागच्या पत्राचं आठवत नाही तुम्हाला? मागचं पत्र पूर्ण पुण्यात फिरून आलं, पण नीतूला साधं टच पण नाही झालं. काका, हे असं केलं तर? असं करून काही नाही होणार बघ. नाही हो काका, तसं नाही. मग म्हणजे आपण या दोघांना बाईक करून कुठं तरी बाहेर फिरायला पाठवलं तर? कसला मेंदू आहे रे तुझा. त्यांना बाहेर पाठवायचं बाईक वरनं, आपण सांगणार आणि ते तयार होणार. आणि समजा ते बाईक वरनं बाहेर गेलेच, पण नीट बोलून असे परत आले तर ठीक आहे, पण भांडून उलटे बसून परत आले तर बात करताय. युरेका! काका, इंग्रजी पिक्चरची आयडिया सुचली. अरे नाही रे, युरेका म्हणजे ती कोलंबसची बोट कोल्हापूरला लागली होती की नाही, तेव्हा त्यो कोल्हापूरला.
शाळेत नीट अभ्यास केला असतास ना तर समजा लक्षात आलं असतं तुझ्या. माझ्या शाळेचा आणि नीतूच्या रिशाचा प्रेम संबंधाचा काय संबंध काका? सांगतो ते ऐक. माझ्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. म्हणजे ऋषी प्लीज सांग ना, माझी आणि आभासची भेट कधी घडवून देतोयस तू? सांगितलं ना, योग्य वेळ आल्यावर. योग्य वेळ? यु नो व्हॉट, तुझी ही योग्य वेळ गाठता गाठता ना माझ्यावर अक्षता पडायची वेळ येईल. ऋषी तुला माहितीये गोडबोले गुरुजींनी आईच्या डोक्यात काय भरवलंय ते. अरे हे बघ, ती ना सतत उठता बसता खाता पिता मला एकच सांगत असते, एवढे दिवस शिल्लक आहेत, एवढे दिवस शिल्लक आहे. आता पण काहीतरी सांगत होती, 65 दिवस का काहीतरी. ऋषी प्लीज रिलॅक्स, शांत हो. चिडचिड करून उगाच स्वतःला का त्रास करून घेतेस तू? नाही तर तू आजच्या जनरेशनची वेल एड्युकेटेड करिअर ओरिएंटेड मुलगी आहेस. या सगळ्या गोष्टींवर विश्वास कसा ठेवू शकतेस तू? हाऊ ऋषी, आता हे जे काही तू बोललायस ना, वेल एज्युकेटेड, करिअर ओरिएंटेड, इंडिपेंडेंट, हे सगळं लेक्चर मला नाही, माझ्या आई समोर जाऊन दे. नाही काय आहे ना, माझ्या आईच्या प्रमाणे हे सगळं एका बाजूला आणि माझं लग्न एका बाजूला, आणि जगात माझ्या लग्नापेक्षा दुसरं इम्पॉर्टंट काहीच नाहीये. गेट दॅट? एक्सक्यूज. या शुअर. बोला. हा आभास, हो आभास. आपण कोण? मी साईराज देशमुख. हो हो, साईराज देशमुख. मी तेच ना, सुपर सिंगिंग कॉम्पिटिशनचे दुसरे विजेता, फर्स्ट रनर अप. तुमच्या कॉलची अपेक्षा होती मला. बोला, एवढ्या मोठ्या म्युझिक कंपनीच्या मॅनेजिंग डिरेक्टरचं माझ्याकडे काय काम? कसं आहे ना मिस्टर आभास, जरी मी या कंपनीचा मॅनेजिंग डिरेक्टर असलो तरी ही म्युझिक कंपनी माझ्या बाबांची आहे, आणि त्यांच्या समोर माझं म्युझिकचं पॅशन प्रूव्ह करण्यासाठी सुपर सिंगर कॉम्पिटिशन हा खूप चांगला प्लॅटफॉर्म होता, जो त्या ऋषिकेश तिळगुळकरनी माझ्याकडून हिरावून घेतला. एनिवे, मुद्द्याचं बोलूया प्लीज. तुमचं फार कौतुक वाटतं मला. कोणत्याही रेडिओ चॅनलच्या सपोर्ट शिवाय तुम्ही तुमचा हा शो इतका सक्सेसफुल कसा काय केला? नाही म्हणजे एखादा शो चालवायचा म्हणजे पैसा हा लागतोच ना. म्हणूनच आमच्या कंपनीने असं ठरवलंय की तुमच्या खर्चाला थोडासा हातभार लावावा. तुम्हाला आमच्या म्युझिक कंपनीच्या म्युझिक अल्बम मध्ये लॉन्च करू. वाव, मला? हो, तुम्हालाच. म्हणजे कसं आहे ना, आत्तापर्यंत पब्लिक समोर तुम्ही कधी आला नाही आहात, म्हणजे तुम्हाला तुमच्या मूळ रूपात कोणीच पाहिलं नाही. सो आमच्या कंपनीच्या म्युझिक अल्बम मध्ये चमकणारा फ्रेश चेहरा म्हणून आभासला लोकांसमोर आणण्याचा माझा विचार आहे. वाव, चांगली आयडिया. हो, थँक्यू. आणि हो, तुम्हाला या कामाचा योग्य तो मोबदला दिला जाईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकदा आमच्या म्युझिक कंपनीशी जोडले गेलात की मग स्टेज शोज, वर्ल्ड टूअर्स वगैरे वगैरे. सो मिस्टर आभास, कशी वाटली तुम्हाला ही एक्सक्लुझिव्ह ऑफर? ऑफर? तुम्ही मला प्लीज सांगाल का, या ऑफरच्या बदल्यात मला माझ्याकडनं काय हवंय? आर यू रेडी फॉर इट? सुम्या, सुम्या,